व्लॉग आहे. मी राजेश ठाकूर सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 10 वाजलेत. हे सकाळचं दृश्य आमच्या घरासमोर सुंदर अशी हिरवाई दिसत आहेत. नारळाच्या झाडे दिसत आहेत. नारळाच्या झाडामध्ये दडलेलं शिव शंकराचं मंदिर आहे. इथं खूप लोक रोज दर्शनासाठी येतात. आमच्या टेरेसवरून बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. गगनचुंबी इमारती, जणू काही आपण परदेशात असल्याचा भास निर्माण होत आहे. आणि त्याच्या कुशीत बसलेलं हे आमचं छोटंसं शानदार सानपाडा गाव इथं दिसतोय. आणि जरा बिल्डिंगच्या खाली पाहिलं तर असं वाटतंय की कुठंतरी आपण कोकणात आल्याचा भास निर्माण होतोय. पाहू शकता सुंदर अशी नारळी पोफळीचं उद्यान तुम्हाला दिसत आहे. तरी 10 वाजले तरी ही अजून नाश्ता करते. बघा आळशी एक नंबरची, स्वतः बोलते. बघा इथं नाश्ता बघा. अरे मी काय करते, नाश्ता कसा एवढ्या उशिरा का होतो. मी उठते, माझ्या पोरग्याला टिफिन तुमचं दोघांचं बघते, नंतर माझा मी बघते. त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागतो. त्याच्यासाठी लवकर 6ला उठायला पाहिजे. नाही तेवढं आता का भांडी घासायला किती टाइम लागेल? आता 5 मिनिटात होऊन जाईल. त्याच्यानंतर काय मच्छी काय आणली? मच्छी आणले, पोपट आणले आणि कोलंबी आणले. ते आता हे भांडी घासते आणि मग जेवणाची तयारी करते. आणि तू पण मच्छीच खाणार ना आज? आज फ्रायडे आहे ना, आज मच्छी खाणार. ओके. ही मॅडम तर आपले काम करतच आहे. चला आपण पण आपल्या कामाला जाऊया मार्केटला. दुपारचा वाजला 1. आता जेवणाची वेळ झाली. मनीषा जेवण झालं? हो झालं. काय काय? कोलब्या आणि दुधी टाकले. अजून दुधी टाकली. अजून काय? आणि बोईस, मासे, भात आणि सलाड. खूप छान जेवण केलेलं आहे. या तुम्ही पण जेवायला या. झाली का सर्व साफसफाई तुझी? चालू आहे का? पहा किती स्वच्छ असा किचन मनीषाने केलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आपला दैनंदिन कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे वॉकिंगला जाणार आहोत. आणि वॉकिंग करता करता आज आपल्या सानपाड्या भागामध्ये असलेल्या सर्व उद्यानामध्ये आपण फिरणार आहोत आणि तिथे काय सुविधा आहेत हे बघणार आहोत. माझ्यासोबत राहा. इथं पाहू शकता तुम्ही झाशीच्या राणीचे खेळाचे मैदान.
इथं पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी आणि घेऊन येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे इथं स्पोर्ट्सचे नियोजन करण्यात येते. इथं पाहू शकता हे फुटबॉलचं मैदान आपल्याला दिसत आहे. तिथं मुलं नेहमी सराव करत असतात. इथं आपल्या प्रभागातील मुलं क्रिकेटचा सराव करत असतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिले जाते. आजचे आपले खेळाडू हे उद्याचे कदाचित उत्कृष्ट खेळाडू पण होऊ शकतील. देवा, काय मुलासाठी काय बोलशील का? म्हणजे त्याला काय आवड आहे अशीच का? क्रिकेटची आवड त्याला म्हणून थोडंसं इंटरेस्ट आहे त्याला. माझ्या हो, वडिलांना पण actually असंच- मला बनवायचं होतं क्रिकेट, हा. पण त्यांचं स्वप्न नाही पूर्ण झालं. बघूया काय होतं. नाही नाही, बरोबर आहे. मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये रुची असली पाहिजे आणि ते कंटिन्यूस राहिलं पाहिजे. ती ट्रेनिंग आहे त्यांची कंटिन्यू, जेणेकरून मुलगा आपला खेळामध्ये प्रगती करू शकेल आणि आपलं नाव आणि आपल्या प्रभागाचं नाव उज्ज्वल करू शकेल. आपण त्याला भेटूया आणि त्याची थोडीशी मुलाखत घेऊया. तुम्ही बघू शकता हे आपले प्रभागातील आपल्या सांगपाडा विभागातील लहान मुलं इथं क्रिकेटचा सराव करताना दिसत आहेत आणि त्यांचे कोच इथं त्यांना ट्रेनिंग देतात. आपण त्यांना भेटूया थोड्या वेळात. सर, काय मुलांबद्दल काय सांगाल? हा इंटरेस्टेड इंटरेस्ट असतात आहेत ना मुलगा? पोरं सर्व इंटरेस्टेड असतात. ओके. फिटनेस कुठला- वगैरे चांगलं क्रिकेट शिकवता का त्यांचं. तुम्ही? हो अच्छा अच्छा, चांगल्या प्रकारे ट्रेनिंग शिकवता. हो. ओके. आपला दिशांत पण इथं क्रिकेटचा सराव करण्यासाठी आलेला आहे. क्रिकेट दिशांत, काय चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतोस ना? हा, बॅटिंग जमते का फिल्डिंग? ऑलराऊंडर. ओके, असाच प्रॅक्टिस करत राहा सर्वांच्या मध्ये आणि आपल्या वडिलांचं आणि आपल्या गावचं नाव उज्ज्वल कर. ओके, हा, चल. हे आहे आपल्या सांगपाडा विभागातील सेक्टर 7 मधील संत शिरोमणी मैदान. इथं पण तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या वेळेला किती लहान मुलांची गर्दी असते. लहान मुलांसाठी इथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, त्याच्यामुळे इथं नेहमीच वर्दळ असते. लहान मुलाप्रमाणे वयोवृद्ध इथं विरंगुळा म्हणून इथं येत असतात, पाहू शकता, आणि एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करतात आणि आपला वेळ काढून नेतात. आपल्या महापालिकेने वेगवेगळ्या उद्यानामध्ये विविध प्रकारचे व्यायामाचे साहित्य सुद्धा लावलेले आहेत, जेणेकरून आपल्या इथे येणारे जे लोक आहेत त्यांना थोडंसं व्यायाम करता येईल, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यात येईल. या ठिकाणी मुलं फुटबॉलची प्रॅक्टिस करताना हे आहे सीताराम मास्तर उद्यान सानपाडा. या भागामध्ये मुलं फुटबॉलची प्रॅक्टिस करतात आणि त्यांचे कोच राज पाटील आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देताना इथं दिसत आहेत. राइट साइड. ओके, जब जाते हो कट डाउन करते हो, क्विक कट डाउन, देन स्टॉप द बॉल, लुक अप, लुक स्ट्रेट. ओके, रन अप, रन रन. ओके, सेम बॉल, पास. ओके, ऊपर देख के पास देना. ओके, टेक अ टच, शूट शूट, गुड शॉट. ओके, इथं आपल्या गावातील आणि सानपाडा विभागातील लहान मुलं फुटबॉलचे प्रशिक्षण घेत असतात आणि त्यांना प्रशिक्षण देणारा हा कोच आपल्या गावातीलच आहे, तो म्हणजे राज पाटील. थोड्या वेळात आपण त्याला भेटूया. कुणाला आपल्या मुलांना क्रिकेट किंवा फुटबॉल शिकवायचा असेल तर त्यांना तुम्ही नक्कीच इथं पाठवू शकता.
राज किती महिन्यापासून शिकवतो पोरांना? मला 3 वर्ष झाले. 3 वर्ष आली का? कशी का मुलं चांगली म्हणजे त्यांची प्रगती कशी आहे? हा करतात, चांगली करतात. चांगली करतात ना? म्हणजे महाराष्ट्र आता वगैरे असं MS वगैरे महाराष्ट्र वगैरे विकलीला खेळतात पोरं. हा अच्छा अच्छा. ठाण्यामध्ये पण खेळतात. हे आपल्या विभागातील आहेत का? चांदपाड्यातील सर्व? हा, बाहेरून कोणी येणार काय नाही ना? चल गो अच्छा. फास्ट, आणि गो. किती महिन्यापर्यंत यांची ट्रेनिंग आपण करू यांची शकतो? चालूच असते training. चालूच असते का? असं आहे का? म्हणजे जोपर्यंत ट्रेन होत नाही नाही तोपर्यंत ना? हा, असं आहे. यांची ट्रेनिंग चालूच असते म्हणजे अच्छा भैया. चालू ट्रेनिंग बंद नाही होत. तर अशाच प्रमाणे मुलांना शिकव आणि चांगले खेळाडू हो, घडावं. ठीक आहे. तुला शुभेच्छा आहेत. हो हो चल ओके बाय. हो. आता आपण आलेलो आहोत इथांस कॅटरिंग अँड भाकरी सेंटर. इथं तुम्हाला चिकन, मटन, दाल मुंडी, वजडी, मासळी फ्राय, चिंबोरी, व्हेज भाजी, फाया तांदळाची भाकरी मिळतील. जर तुम्ही आगरी पद्धतीचे जेवणाचे होय असाल तर नक्कीच या इथांस कॅटरिंग अँड भाकरी सेंटरला भेट द्या. या आहेत सुनीता वहिनी, ज्या या व्यवसाय करतात आणि त्यांना साथ देते त्यांची मुलगी. काय नाव? श्रद्धा. श्रद्धा. वहिनी किती भाकरी दररोज भाजता? 70. ओके. आणि मग मुलगी कशा पद्धतीने तू मम्मीला मदत करतेस? लाटण वगैरे. लाटून वगैरे का? हा, अच्छा. प्रेस करून, प्रेसची मशीन आहे का? हा, थोडी प्रेस करायला ओके. लागतं. ती दाखव कशी. वहिनी जर मोठी ऑर्डर असली तर किती भाकरींची ऑर्डर तुम्ही घ्याल? आम्ही फक्त 200-250 घेतो. 200 ते 250. म्हणजे आज आपल्या लग्न आणि हल्दी असतात तेव्हा भरपूर भाकरी लागतात, तेव्हा 200-250 भाकरीपर्यंत तुम्ही करू शकता. हा, जास्त असलं तर मग आम्ही दुसऱ्याकडे देतो. जास्त असते तर ओके. ही पहा त्यांची मुलगी अशा या पद्धतीने प्रेस करून भाकरी बनवते आणि एवढ्या होतात. ओके, थोडासा, एवढ्या होतात. हा, लाटावर. थोडीशी लाटून मग ती मम्मीकडे देते. हा. मग ती तव्यावर टाकून भाजण्यात येते. वहिनी इथं काय हाताने पण लाटायला लागतंय? हा, तरी करा. हाताने पण लाटायला लागते का? आणि ती ऑटोमॅटिक मशीन नाही ना तुमच्याकडं? नाही, प्रेसवाले. प्रेसवाले आहेत फक्त. ऑटोमॅटिक मशीन असल्या तर जास्त भाकरी होऊ शकतात. हा, मग जास्त. हा अच्छा. या अशा पद्धतीने पहिला पीठ मलायला लागतंय, त्याच्यानंतर प्रेस करून भाकरी बनवते तिथे ना. ओके. तुम्हालाही जर गरमागरम भाकरी खायची असेल तर नक्कीच इथांस भाकरी सेंटरला भेट द्या. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.